5वी ते 8वी साठी जी काही मूल्यमापन पद्धती आहे त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न 20% असले पाहिजेत. 20% म्हणजे 10 गुणाचे ते असावे. लघुत्तरी प्रश्न 60% असले पाहिजेत म्हणजे 30 गुणाचे ते असले पाहिजेत आणि दीर्घोत्तरी प्रश्न सुद्धा 20% असले पाहिजेत म्हणजे ते सुद्धा 10 गुणाचे असले पाहिजेत. असं एकूण 50 गुणांचं हे मूल्यमापन आहे. हे मूल्यमापन करत असताना बऱ्याचशा अडचणी आल्या, बरेचशा वर्गात बसून रजिस्टर भरतात, अमुक करतात तमुक करतात, पण प्रत्येक गोष्ट समक्ष त्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत जीवनाशी आपण एक विद्यार्थी समोर ठेवून करू शकत नाही. वर्गामध्ये कुणाकडे कमी संख्या असेल, जास्त संख्या असेल, किमान 50 विद्यार्थी जर एका वर्गात नसले तर आपण त्यांचं निरीक्षण व्यक्तिगत म्हणजे एकच विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून करायचं नाही. आपण जनरल त्यांचं निरीक्षण करतो. तो विद्यार्थी शाळेत आलेपासून कसा वागतो, ग्राउंडवर कसा वावरतो, वर्गामध्ये येताना शिस्तीत येतो का, सरांना किती रिस्पेक्ट देतो, तो सहकार्याशी त्याच्या मित्र कंपनीशी कसा वागतो, कार्यालयामध्ये जात असताना त्याची वर्तणूक कशी असते, या सगळ्या गोष्टीचं आपण अगोदर निरीक्षण करायचं आणि त्या निरीक्षणातून आपल्याला काय वाटतं त्या विद्यार्थ्याविषयी आपलं मत तिथं मांडायचं. यालाच म्हणायचं हे मूल्यमापन होतं. याला काय प्रत्येक गोष्ट त्याच्याकडून अनुभवातून त्याच्या घेतली पाहिजे किंवा ती गोष्ट त्याच्याकडून करून घ्यावी असं अपेक्षित नाही. याच्यामध्ये आणखी कुणाचं काही दुमत असेल वगैरे तर तुमच्या त्या चर्चासत्रामध्ये ते क्लिअर होऊन जाईल. परंतु माझ्या मते ही जी मूल्यमापन पद्धती आहे ती अशा प्रकारची आहे. याच्यामध्ये आणखी काही शंका कुशंका कुणाच्या असतील ते विशेषज्ञाकडे तुम्ही चर्चा करून त्यावर पर्याय देऊ शकतो. मला जे वाटलं, मला जे काही माहीत आहे त्याविषयी ती मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला. मला या कार्यक्रमासाठी ज्यांनी बोलावलं, आमच्या गुरुंनी नाव सुचवलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते आणि माझे